नमस्कार सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आहे संक्रांत, तर सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता आम्ही जमलोय, म्हणजे सगळे गावकरी आम्ही आता जमलोय ते म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इथे। तर इथे जमण्यामागचं कारण एक वेगळं आहे की आमच्या गावात खूप पूर्वीपासून एक प्रथा चालत आलेली आहे आणि ती प्रथा नक्की काय आहे हे आपण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते तुम्ही नक्की बघा। चला आपण आतमध्ये जाऊया आणि प्रत्यक्ष ती प्रथा नक्की काय आहे आणि किती वर्ष झाली ही चालू आहे हे आपण जे प्रौढ आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। असलेली परंपरा नक्की काय आहे आणि केव्हापासून ती सुरुवात झाली हे आपण गावातल्या जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना आपण विचारूया, म्हणजे ते आपल्याला सांगतील नक्की की ही परंपरा जी आहे ती कशी सुरुवात झाली आणि ती आतापर्यंत जी चालू ठेवली आहे त्याच्यामागे नक्की कारण काय। तर काका मला एक सांगा की आपल्या गावात जी ही परंपरा आहे, जे आपण संक्रांतीला पैसे जमा करतो आणि ज्येष्ठ बीजच्या दिवशी म्हणजे पावसाळ्याच्या थोडंच आधी ते पैसे आपण वाटप करतो, जे आपण जमा केलेले असतात त्या रकमेत थोडीफार वाढ होते। दरवर्षी थोडी वाढते आणि त्याच्यानंतर आपण ते वाटप करतो। तर ही जी परंपरा आहे, आता मला वाटत नाही की ही दुसऱ्या कोणत्या गावामध्ये असेल, म्हणजे तालुक्यामध्ये तरी ही अशी परंपरा कोणत्या गावात नाहीये, जिल्ह्यात पण नाहीये। तर ही थोडक्यात आपल्या गावात ही परंपरा आहे। तर ही साधारण केव्हापासून चालू झाली? कमीत कमी माझा अंदाज आहे 40 एक वर्ष होऊन गेली जास्ती। 1935 साली 1935 सालापासून चालू आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या पण आधीपासून ही गोष्ट आपल्या गावात चालू आहे। गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी एकत्र बसून ही योजना काढली आणि प्रत्येक ते वेळेला 5-5 रुपये काढून ही गावठी तयार केली आणि ज्या वेळेला म्हणजे लोकांकडे पैसे नसायचे, मग त्या वेळेला ज्येष्ठ बीज ही ठरवली होती आणि त्या वेळेला ते पैसे वाटप करायचे। म्हणजे किती तुझ्याकडे 2 नांगर असतील तर 2 त्याला बोंगड्या घेऊन द्यायच्या, उर्वरित असलेले पैसे त्याला द्यायचे। मग त्याच्यानंतर त्याला मीठ मसाला काय हळद असा आणायचं जे असेल ते सामान आंबोटचं यायचा, अशी ती परंपरा चालूच राहिली। त्याच्यामध्ये व्याज वाढत गेलं, असं करता करता आज कमीत कमी मला वाटतं आता किती रक्कम झाली हो, जवळजवळ 3160 रुपये आज आपण भरणार आहे। त्याच्यानंतर 5-5 रुपये सुरुवाती काढलेले, त्याच्यानंतर काही काळाने ते भागत नाही सगळ्या सभासदांचं, म्हणून मग भाताच्या पैसे द्यायला जमत नाही लोकांना, म्हणून भाताच्या रूपाने ते गोळा करायला लावलं आणि ते मग लोकांना वाटप करायचे आणि त्याचं दिडीने वसुली करायची। पूर्वी जे पैसे आपण आधी 5-5 रुपये जे जमा करायला सुरुवात केलेली, तर ते काही कारणास्तव जर जमा होत नसतील तर त्याच्या ऐवजी भात आपण जमा करायचं, भात जमा करायचं आणि मग त्याचं कसं विक्री केली जायची की कसं व्हायचं पुढे, आणि त्या लोकांना पैसे द्यायला शक्य होत नाही, म्हणून मग भाताच्या रूपाने घ्यायला सुरुवात केली। बरोबर। आता भात मग अगोदीच्या वेळेस जेव्हा आपण वाटप करतो त्यावेळेस ते परत वाटायचं, लोकांना परत वाटप करायचं। म्हणजे आता आपण जसे पैसे संक्रांतीला जमा करतो
आणि ज्येष्ठ बीजला म्हणजे एक जून महिन्यामध्ये आपण ते वाटप करतो. करतो तसं तर ते त्यावेळी भात पण वाटप भात पण सेम महिन्यात केलं जायचं, करायचं. म्हणजे भात आधी जमा केलं जायचं आणि त्यावेळी वाटप केलं जायचं. ते थोडक्यात म्हणू की आपण शेतीसाठी उपयुक्त म्हणून हे पैसे आपण जमा करायचो आणि शेतीच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला आपण हे वाटप करतो ज्येष्ठ बीजच्या याच्यामध्ये. बरोबर, म्हणजे ही एक आपल्या गावची एक जुनी परंपरा आहे. आणि त्याच्यानंतर एक एखादा माणूस वारला तर त्याच्याकडे पैसे परिस्थिती दहन असायची. बरोबर. तर ते वेळेला पैसे नसायचे. बरोबर. तर ते वेळेला एखादा आपल्या गावातला दोन ज्येष्ठ असे माणूस होते 2-3 जण, ते तेच खर्च करायला लागायचे त्यांना. त्याला कपण आणायला ह्याला. तर त्याच्यानंतर गावकींनी ठरवला तर आपण एक मृत्यू फंड तयार करू आणि त्या मृत्यू फंड तयार केल्यानंतर आज त्या माणसाला एखादा ज्या मेंबरापैकी कोणीही माणूस एखादा दगावला तर त्याचा संपूर्ण खर्च गावकी आज करते. त्यांच्या कुटुंबातला जरी काही कोणाच्या पण गावातले व्यक्ती जे सदस्य आहेत त्यांच्यापैकी जो कोणी गेला आणि त्याला ते ही एक पद्धत चांगली यांनी केलेली, पूर्वजांनी केलेली आहे आणि ती परंपरा आज चालू आहे. मृत्यू फंड जमा केला जातो दरवर्षी. म्हणजे ही सुरुवात अशी झाली. आणि म्हणजे खरंच बघायला गेलं तर एक अभिमानाची गोष्ट आपण सांगू शकतो की अभिमानाची एक गोष्ट आपण सांगू शकतो आम्ही ऐंशतकर म्हणून, की आमच्या गावामध्ये अशी एक पद्धत चालू आहे, म्हणजे ती परंपरेने आलेली आहे की जे ज्येष्ठ लोक होते त्यांनी एक शेतीसाठी मदत व्हावी म्हणून ही गोष्ट चालू केली. आणि आता आम्ही म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढी ही गोष्ट तशीच सातत्याने ठेवत चाललोय, म्हणजे एक परंपरा म्हणून ही गोष्ट जपत चाललोय. तर याच्यातून गावकीनी भांडी आज कोणाकडे मागायला झाली त्या शाळा वगैरे यांच्या दुरुस्तीचे पण खर्च पूर्वी शाळा सुद्धा या लोकांनी केली. अशा पद्धतीने आज तागायत हे सुरू आहे. आणि आज जवळजवळ 3 लाखापर्यंत फंड उपलब्ध झालेला आहे. 2 गोडाऊन बांधलेली आहेत. करून देखील गावकीची भांडी ठेवण्यासाठी 2 गोडाऊन बांधलेली आहेत गावकीच्याच फंडातून, इतर कुठल्या नाही. आपण जे पैसे आता जमा करतो त्याच्यातूनच खर्च केले. भांडी सुद्धा त्याच्यातूनच आणली आणि आता 2 गोडाऊन सुद्धा त्याच्यातूनच आणले आपण. म्हणजे हे सगळं म्हणजे गावाचा विकास जो आहे तो आपण याच पैशातून करतोय. म्हणजे जे गोडाऊन आहेत ते पहिले एकदम साध्या परिस्थितीत होते, घरी ठेवायचे भांडी, म्हणजे गोडाऊन असं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर एवढी खूप भांडी कुठे ठेवायची म्हणून 2 गोडाऊन बांधली आणि त्याच्यामध्ये आज आपलं सगळं सामान आमचं पूर्ण तिथे राहते, सुरक्षित राहते. हे सगळं आपण त्याच फंडामधून केलेलं आहे. तर ही एक म्हणजे आपण म्हणतो की ही एक जी पद्धत आहे, जी एक परंपरा चालवली आहे, त्या परंपरेतून फक्त शेतकऱ्यांना मदतच नाही तर म्हणजे गावाचा विकास पण आपण त्याच्यातून घडवलेला आहे. त्याच्यात गोडाऊन जे होते, गावात गोडाऊन नव्हते, जी भांडी होती ती असेच कोणाच्या तरी घरी ठेवली जायची, तर ती ठेवण्यासाठी आपण गोडाऊन 2 उभारलेले आहेत. आणि जर गावातला कोणता व्यक्ती मृत पावला तर आता ही कमिटी आहे, त्या कमिटीचे जेवढे सदस्य आहेत त्याच्यात कोणाच्याही घरामधलं कोणताही व्यक्ती मृत पावला तर त्याच्यासाठी मृत्यू फंड काढला जातो, तो या कमिटीतून काढला जातो. अशी ही एक परंपरा आमच्या गावाने चालवलेली आहे. सर्वप्रथम येथे अध्यक्षांची निवड होते. त्यानंतर गावामध्ये ज्या काही समस्या असतील त्या सर्वांसमोर मांडल्या जातात आणि त्यानंतर सर्वानुमते त्या समस्यांवर काय करता येईल हे ठरवले जाते. आणि त्यानंतर सर्वात शेवटी पैसे जमा केले जातात.
आम्ही आता पैसे जमा करून आणि आता बाहेर आलोय आणि आता आपण हा व्हिडिओ इथे एंड करतोय. पण आमच्या गावामध्ये अजून पण अशा काही प्रथा आहेत ज्या पूर्ण तालुक्यामध्ये, काही काही तर पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आणि यापुढे म्हणजे आता जे आपण पैसे जमा केलेत ते संक्रांतीला आपण पैसे जमा करतो, जसं आपण मगाशी ऐकलं. आणि ज्येष्ठ बीजची जी मीटिंग होते त्या मीटिंगला, म्हणजे जून महिन्याच्या स्टार्टिंगला जी मीटिंग होते त्या मीटिंगला हे पैसे थोडंसं व्याज, जास्त नाही, थोडं व्याज देऊन आणि हे परत आम्हाला मिळतात. ते पुन्हा पुढच्या वर्षी संक्रांतीला जमा करायचे असतात. असं हे पूर्ण सर्कल चालू असतं आणि हे खूप आधीपासून चालू आहे. म्हणजे 90 वर्ष झाली, तुम्ही जसं मगाशी काकांनी आपल्याला सांगितलं. तर ह्या अशाच प्रकारच्या खूप साऱ्या एक परंपरा आमच्या गावात चालू आहेत. म्हणजे हे याच्याने जेणेकरून शेतकरी जे आपले आहेत गावामधले, त्यांना थोडंसं शेतीसाठी हातभार लागावा यासाठी ही चालू केलेली होती. अशाच खूप साऱ्या परंपरा ज्या आहेत त्या मी पुढे जाऊन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर त्यासाठी फक्त तुम्हाला करायचं तेवढं आहे की आपलं जे चॅनल आहे त्याला फक्त सबस्क्राईब करून म्हणजे ज्या आमच्या गावातल्या ज्या रूढी परंपरा आहेत, ज्या आधीपासून चालत आलेल्या आहेत, त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमच्या गावात सुद्धा जर असं काही असेल, म्हणजे तुमच्या गावात अशी जुनी कोणती पद्धत असेल तर ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण की मला पण आवडेल तुमच्या गावातल्या अशा नवीन नवीन परंपरा जाणून घ्यायला. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत